तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही भरतीची जाहिरात निघालेली आहे सफाईगार या पदासाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदांकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी इथं जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्यासाठी पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे सफाई कामगार. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. तर या पदांसाठी एक जागा आता भरली जाणार आहे आणि एक जागा इथं 2 वर्षात जेव्हा रिक्त होईल तेव्हा ती भरली जाणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते 16,600 ते 52,400 इतके मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं किमान 7वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच तुम्हाला मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, तसेच झाडू कामाचा, तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा तुम्हाला इथं अनुभव लागेल. तसेच या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जी कमाल वयोमर्यादा आहे तर ती इथं लागू नाही. त्यानंतर या पदासाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 300 रुपये आहे सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी. आणि हे परीक्षा शुल्क तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावे पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे ते तुम्हाला भरायचे आहे. त्यानंतर या पदासाठी जी तुमची निवड प्रक्रिया आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे, तर आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर तुमची इथं अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट लावण्यात येईल आणि पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेशी इथं सामोरे जावे लागेल. तर यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांसाठी, तसेच शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांसाठी, तसेच वैयक्तिक मुलाखत तुमची 10 गुणांची इथं असणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यानंतर अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर हे चारित्र्य प्रमाणपत्र आहे हे पण तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच जे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये जन्मतारखेचा पुरावा, तसेच शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र, तसेच जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, लग्नानंतर नाव बदल झाले असेल तर राजपत्र, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 20 जानेवारी 2025 पर्यंत पोहोचतील अशा बेताने इथं पाठवायचे आहेत. आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तर तो इथं दिलेला आहे. मान्य प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, 2रा मजला, PWD इमारत, फोर्ट मुंबई. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत. तसेच उमेदवारांसाठी इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.